उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, या राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय पाटील साहेब, आदरणीय मानसिंग भाऊ शिवाजीराव नाईक साहेब, ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते अरुणांना लाड, सदाभाऊ पाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, अनिता काकी सगरे, वैभवदादा शिंदे, सुनील काका माने, ॲडव्होकेट बाबासाहेबजी मुळीक, मनोजबाबा शिंदे, शेखरजी माने, सागरदादा घोडके, सुष्मिताताई जाधव, अविनाश काका पाटील, विनायक अण्णा पाटील, मनसूरभाई खतीब, ताजुद्दीनभाई अतांबोळी, शंकरदादा पाटील, हायुम भैया, बंडूभाऊ पवार, हनुमंतराव आप्पा, बाळासाहेब बापू, बाळासाहेब होनमरे, उत्तमजी कांबळे, टीव्ही आबा, व्यासपीठावरील जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, माझ्या समोर उपस्थित असणारे, मला असणारी सर्व वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण सहकारी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्यापूर्वी दोन सन्माननीय सदस्य बोललेले असताना मी फारसं बोलणं योग्य नाही साहेब. त्यामुळे खरं तर काय बोलायचं, कारण संघटनेवरती, जिल्ह्याच्या संघटनेच्या पुढे येऊन मी कधीच बोललेलो नाहीये. संघटना कशी असावी, संघटना कशी चालली पाहिजे हे चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात आज संघटना चालवली जाते. सगळ्या सेल तयार आहेत, सगळ्या बॉड्या तयार आहेत. वेगवेगळ्या विषयांना घेऊन जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आंदोलनं होत असतात. आज जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या तुलनेमध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले किंवा आपल्या पक्षाचे मित्र पक्षाचे जरी आमदार कमी असले तरी या व्यासपीठाला स्मरून आणि जयंत पाटील साहेबांना साक्षीला ठेवून साहेब, आम्ही सर्वजण तुम्हाला एक शब्द देतो की येत्या जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या पक्षाची आणि आपल्या मित्र पक्षाची साहेबांनी घेतलं तर सत्ता निश्चितपणाने असेल, हा विश्वास मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही सर्वजण काबाड कष्ट करायला तयार आहे. पक्षाचं अस्तित्व दाखवायची तयारी आमच्या सर्वांची आहे. आज अनेक ठिकाणी पराभव झाला म्हणून कुणी नाउमेद होण्याची आवश्यकता नाही. एक प्रसंग मी माझ्या आयुष्यातला साहेब सांगतो. कवटेमंकाळची नगरपंचायत आम्ही सर्वांनी फार कष्टाने निवडून आणली. 3-4 महिन्यातच नगराध्यक्ष पदाची दुसरी निवडणूक लागली आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. त्या नगरपंचायतीची सत्ता गेली. माझ्याबरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करणारे सगळे माझे सहकारी गळ्यात पडून रडत होते. थोडंसं मलाही आवरता आलं नाही, पण त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये मतदारसंघातल्या 69 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम लागला. आम्ही सर्वांनी निश्चित केलं आणि 69 पैकी 60 पेक्षा अधिक ग्रामपंचायती आम्ही मतदारसंघातल्या साहेब निवडून आणल्या पक्षाच्या. आज अशा जिद्दीनं, अशा पद्धतीनं आपण जर येत्या काळामध्ये तयारीला लागलो. मगाशी माझ्यापूर्वी बोलत असताना जिल्ह्यातल्या कामांचा लेखाजोखा दिला, पण माझ्यापूर्वी बोलत असताना एका युवक अध्यक्षानं सांगितलं की अनेक मुंग्यांना एकत्र करून नागाला सुद्धा त्या ठिकाणी पळवून लावू शकतो. आज त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये पुन्हा आपला पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे. माझी जिल्ह्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी विनंती असणार आहे की पक्षाच्या माध्यमातून सबंध राज्यभर फिरणाऱ्यांच्या चेहऱ्यांमध्ये आज आपल्या पक्षाकडे असे किती चेहरे आहेत याची सर्वांनी आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. आणि येत्या काळामध्ये जिल्ह्यातल्या निवडणुका लढवण्यासाठी जयंत पाटील साहेबांना जिल्ह्यात किती अडकून ठेवायचं
याचा सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, उद्या माझ्या तासगावची नगरपालिका लागणार आहे. तिथं मी जयंत पाटील साहेबांनी आलंच पाहिजे असा जर आग्रह धरून बसलो तर जयंत पाटील साहेब राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या नगरपालिका कधी लढवणार? आज अनेक जिल्हे असे आहेत जिथं आपल्या पक्षाला विधानसभेचा सदस्य नाही, तिथं आपल्यातल्या कुठल्या तरी माणसाला जाऊन तिथं नेतृत्व करायला लागणार आहे. अशी परिस्थिती आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असणार आहे. त्यामुळे उद्या नगरपालिकेची जरी निवडणूक लागली किंवा महानगरपालिकेची जरी निवडणूक लागली तरी ते शहराची निवडणूक नसणार आहे, ती आपल्या नेत्यासाठी राज्याचीच निवडणूक असणार आहे. आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि येत्या काळातल्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी जिद्दीला कामाला लागलं पाहिजे, हे आपण सर्वांनी आज या ठिकाणी ठरवण्याची आवश्यकता आहे. अनेक मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांना धरून आम्ही सुद्धा ज्या त्या पातळीवरती आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीने विद्यार्थी राहावं, आम्ही अजून फारच पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहेत, त्यामुळे साहेब सगळे शिकायला लागलोय. पण मी निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण सर्वांनी जर बळ आम्हाला सर्वांना दिलं तर आहे या संख्येवरती सुद्धा सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद या सगळ्या चेहऱ्यांमध्ये आहे. आणि तुम्ही जर सर्वांनी ताकद दिली, नाउमेद न होता उमेदीनं तुम्ही जर कामाला लागलात तर आपले नेते नव्या कल्पना घेऊन बाहेर पडतील, नव्या संघटनांसंदर्भातल्या संकल्पना घेऊन बाहेर पडतील. या जिल्ह्याला मोठ्या नेत्यांची परंपरा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज जर आपण परिस्थिती हर्षवर्धन पाटील साहेब बघितली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असं झालं असेल की सांगली जिल्ह्याला आज अजिबात महत्व दिलेलं जात नाहीये. काल परवा अर्थसंकल्प झाला. एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेल्या महिषा योजनेच्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पावरती आपल्या खात्यानं मान्यता दिली असं अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलं गेलं. त्यामुळे या जिल्ह्याला अजिबात महत्व नाही. आज आपण परिस्थिती बघतोय की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही ना काही कुणी ना कुणीतरी जाऊन तिथे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज देवराज दादांवरती सगळा भार आम्ही टाकणं योग्य नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी माझ्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देवराज दादा घेईन. जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत असताना तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायची आमच्या सर्वांची तयारी आहे. पण आज त्या ठिकाणी काम करत असताना कुणी कमीपणा घेण्याची आवश्यकता नाही. किंबहुना एखादं काम खाली जाऊन करावं लागलं तर माझ्यासारखा कार्यकर्ता जर कमीपणा घ्यायला लागला तर पक्ष कधीच उभा राहू शकणार नाही. हे आपण सर्वांनी कुठेतरी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, फार काही मी आज या ठिकाणी बोलणार नाही. ही माझी पहिलीच बैठक आहे, पहिलीच जिल्हा पातळीवरची सभा आहे. पण पक्ष पातळीवरती पक्ष उभा करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यामध्ये देशामध्ये पवार साहेबांना ताकद देण्याची आवश्यकता आहे. सगळ्या मर्यादा समजून घेत पक्ष उभा करण्यासाठी आपण सुद्धा नव्या ताकदीनं बाहेर पडूया, एवढंच आव्हान मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना करतो. आणि दोन्ही प्रभारींचं आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. चाटले जरी पंख माझे पुन्हा ओढेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत